नमस्कार, मी प्रियंका लाठी. मुलुख महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी ब्रेकिंग न्यूज, एक मोठी बातमी आपल्या समोर आता येते. ही मोठी बातमी आहे, बिर्याणी नंतर कलिंगड खाल्ल्यानं 4 जणांचा मृत्यू झालाय. ही धक्कादायक घटना मुंबईतून समोर आली आहे. मुंबईतल्या पायधुनी परिसरातील ही धक्कादायक घटना आता समोर आली आहे. या परिसरामध्ये अन्नातून विषबाधा झाला, त्यामुळे एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा मृत्यू झालाय. बिर्याणी खाल्ल्यानंतर या कुटुंबाने कलिंगड खाल्लं होतं अशी माहिती समोर येते. अन्नातून विषबाधा झाल्याचा परिणाम म्हणून पायधुनी येथे एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा मृत्यू झालाय. अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया, आयशा आणि जैनब अशी 4 जणांची नावं आहेत. तर ही मोठी बातमी मुंबईतून समोर येते. अन्नामुळे विषबाधा झाली आणि या विषबाधेमुळे 4 जणांचा मृत्यू झाल्याची अतिशय धक्कादायक घटना मुंबईतून समोर आली आहे. मुंबईमधील पायधुनी या परिसरामध्ये अन्नामुळे विषबाधा झाली आणि एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा मृत्यू झालाय. तर मिळालेल्या माहितीनुसार बिर्याणी खाल्ल्यानंतर या कुटुंबाने कलिंगड खाल्लं होतं अशी माहिती समोर आली आहे आणि त्यानंतर विषबाधा झाल्याची माहिती मिळते. या संदर्भात अधिकचा तपशील आपण जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी संकेत वरक आपल्यासोबत जोडले गेलेत. संकेत, अतिशय धक्कादायक प्रकार, एकाच कुटुंबातील 4 जणांचा यामुळे मृत्यू झालाय. प्रियंका, अर्थात जसं तू म्हणालीस की अतिशय धक्कादायक ही गोष्ट आहे, कारण की एकाच कुटुंबातील 4 लोकांचा विषबाधेमुळे जो आहे तो मृत्यू झालेला आहे. खरं तर या लोकांनी विषबाधा झाली, त्यानंतर लगेच त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. त्यातल्या एकाने जबाब देताना मृत्यूच्या आधी खरं तर हा जबाब नोंदवला होता. त्यांनी ते स्टेटमेंट देताना म्हटलं होतं की आम्ही बिर्याणी खाल्ली होती आणि बिर्याणी खाल्ल्यानंतर आम्ही कलिंगड खाल्ला होता. त्याच्यामुळे आता प्रश्न असा आहे की विषबाधा नेमकी कशामुळे झाली, बिर्याणीमुळे झाली का? आता दुसरा प्रश्न असा आहे की कलिंगडामुळे विषबाधा होऊ शकते का? तर जर केमिकल जर वापरले असतील कलिंगडावरती, कलिंगड पिकवण्यासाठी, तर अर्थात त्याच्यामुळे देखील विषबाधा होऊ शकते. आणि एकंदरीत सध्या या मृतांचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी यांचे मृतदेह पाठवलेले आहेत. त्याच्यामुळे पोस्टमॉर्टम नंतरच नक्की कळेल की नेमका यांचा मृत्यू जो आहे तो कशामुळे झाला. पण दरम्यान पोलिसांनी जो आहे तो आपला तपास सुरू केलेला आहे. निश्चितच संकेत, या सगळ्या प्रकरणामध्ये काय अधिकची महत्त्वाची माहिती समोर येते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. याचे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेणार आहोत. माहितीसाठी धन्यवाद.